ज्ञानेश्वरी 30 दिवसाच्या पारायणामध्ये आज 5वा दिवस. 5व्या दिवसाचे पारायण आपण करीत आहोत. प्रथम श्री गणेशाय नमः. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्मशेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्ण वपू निर्दोष निर्वधाशे स्मृती तेची अवयव देखांगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा. अष्टादश पुराणे तिची मणी भूषणे पदपद्धती खेवणे प्रमेरत्नांची पदबंधनागर तिची रंगातील अंबर जेत साहित्यवाणी सपुर उजाळाचे देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची रुंजुंती शूद्र घंटिका अर्थध्वनी नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्नी. तेथ व्यासादिकांची आमती तेची मेखळा मिरवती चोकाळपणे जळकती पल्लव सडका देखा षडदर्शनी मणिपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादी धरती आयुधे हाती तरे तरकू तोची फरशू नीती भेदू अंकुशू वेदांतू तो मारसू मोदकू मिरवे एके हाती दंतू जो स्वभावता खंडितो तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा मग सोजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू देखा विवेकवंतू सुविमळू तोची शुंडा दंडू सरळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचा तरे संवादू तोची दशनू जो समता शुभ्र वर्णू देवो उन्मेष सूक्ष्मे क्षणू विघ्नराजू मज वगमलिया दोन्ही मीमांसा श्रवणसानी बोध मदामृत मुनी हरी प्रमे प्रवाळ सुप्रभ द्वैताद्वैत तिची निकुंभ सरीचे एकवट तैब मस्तकाम उपरी दशोपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे ते कुसुमी मुकुटी सुगंधे शोभती भरी. अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरुकृपा नमिले आदी बीज. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी जैसे डोळ्यांजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे मग वास पाहिजे तेथ प्रकटे महानिधी. का चिंतामणी झालया हाते सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेवो म्हणे मनोनी जाणते नो गुरु भजीजे तेने कृत कार्या होय जे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. का तीर्थे जे त्रिभुवनी ते घडते समुद्रावगाने ना तरी अमृत रस स्वादने रस फळ तैसा पुढत पुढती तोची मी अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलाषित मनोरुची पुरविता तो. अध्याय 5वा. श्लोक क्रमांक 11 ओवी 51 पासून सुरू. कायेन मनसा बुद्ध्या कैवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वात्मशुद्धये. कर्मयोगी केवळ शरीराने
केवळ मनाने, केवळ बुद्धीने आणि केवळ इंद्रियाने फलासक्ती टाकून कर्म करतात. म्हणून त्यांची चित्तशुद्धी असते. ते अहंकार विरहित कर्म करतात, म्हणून ते कर्म करीत असूनही शुद्ध असतात. देखे बुद्धीची भाषणे निजे, मनाचा अंकुर नुदेजे, ऐसा व्यापारू तो बोलिजे शारीरुगा. हेच मराठी पर्यशी, तरी बाळकाचे चेष्टा जैशी, योगी कर्मी करीती तैशी, केवळा तनु मग पाच भौतिक संचले, जेव्हा शरीराशी निधले, तेथ मनची राटे एकले, स्वप्नी जीवे. नवलायके धनुर्धरा, कैसा वासनेचा संसारा, द्या जाऊ निधी उजगरा, परी सुख दुःखे भोगी. इंद्रियांचा गावी निजे, ऐसा व्यापारू जो निपजे, तू केवळ गा म्हणजे माणसाचा. योगी तूही करीते परिकर्मे, तेने न बंधिजती, जे सांडिली आहे संगती अहम भावाची. आता झालिया ब्रह्महत, जैसे पिशाच्याचे चित्त, मग इंद्रियांचे चेष्टित विकळू तसे. स्वरूप तरी देखे आळविले, ऐके शब्द बोले मुखे परिज्ञान नाही. हे असो काजे विन जे जे काही कारण, ते केवळ कर्म जाण इंद्रियांचे. मग सर्वत्र जे जाणते, ते बुद्धीचे कर्म निरुते. ओळख अर्जुनाते मनी हरी, ते बुद्धी धुरे करुणी कर्म करीते चित्त देवनी. परी ते नैष्कर्म्यापासून मुक्त दिसती, जे बुद्धीच्या ठावणी देई, तया अहंकाराची शेची नाही. म्हणून कर्मेची करिता पाही चोखाळले, आगा करते नवीन कर्म, तेची ते निष्कर्म. हे जाणती सवर्म गुरुगम्य जे, आता शांत रसाचे भरिते, सांडिताये पात्राते, जे बोलणे बोला परोते बोलावले. येथ इंद्रियांचा पांगू, जया फिटलाय चांगू, तयाशी ती लागू परिसावया. हा आसू अति प्रसंगू, न संडीपा कथा लागू, होईल लोकसंगती भंगू. म्हणून या जे मना आकळिता कुवाडी, घाघुशिता बुद्धी नातुडे, ते दैवाची निसुरवाडी. सांगवले तुझ जे शब्दातीत स्वभावे, ते बोलीची जरी फावे, तरी आणिके काय करावे सांगी कथा. हा आरती विशेषू श्रुत याचा, जाणून दास निवृत्तीचा. म्हणे संवादू तया दोघांचा, परिसोनी परिसा. मग कृष्ण म्हणे पार्था ते, आता प्राप्ताचे चिन्ह पुरते, सांगेन तुझ निवृत्ती चित्तदी. युक्त कर्मफलं त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम्, अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते. कर्म करणारा योगी कर्मफलाचा त्याग करून अत्यंत श्रेष्ठ अशी शांती मिळवितो. अयुक्त असलेला व फलाच्या ठिकाणी आसक्त असलेला मनुष्य कामाच्या योगाने प्रेरित झाल्यामुळे बंधन पावतो. तरी आत्मयोगी आतिला, जो कर्मफळाशी विठला, तो घर रिवून वरिला शांती जगी. येरू कर्म बंधू किरीटी, अभिलाषाची गाठी, करीटी अभिलाषाची गाठी. कळासला खुंटी फळ भोगाचा, सर्व कर्मानी मनसा संन्यशास्ते सुखं वशी. नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कार्यन. सर्व कर्माच्या मनाने म्हणजे साक्षात नव्हे, संन्यास करून जितेंद्रिय देहवान पुरुष नवद्वारांच्या या देहरूपी नगरात सर्व करूनही काही न करता व न करविता आनंदाने राहतो. जैसा फळाची हवे, तैसे कर्म करी आगवे. मग न किजेची येणे भावे उपेक्षी जो, तो जयाकडे वास पायी,
तेवती सुखाची सृष्टी होय, तो म्हणे तेच राये महाबुधू. नवद्वारी देही तो असतोची परी, नाही करी तूच न करी काही फल त्यागी. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः, न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. सर्वेश्वर विश्वाची निर्मिती, त्यातील व्यापार व त्या व्यापारांचा फलाशी संयोग यापैकी काहीही उत्पन्न करीत नाही. हे सर्व स्वभावाने म्हणजे प्रकृतीकडूनच होत असते. जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तो निर्व्यापारू, परी तू चिरची विस्तारू त्रिभुवनाचा. आणि करतायशे मनिपे तरी कवने कर्मी न शिंपे, जे हातू पावून लिंपे उदास वृत्तीचा. योग निद्रा तरी न मोडे, अकर्तेपणा सळून पडे, परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले. जगाचा जीवी आहे परी कवणाचा कै नये, जगची ही होय जाये तो शुद्धी ही नेने. ना दत्ते कश्चित पापन न चैव सुकृतं विभुः, अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. ईश्वर कोणाचे पाप घेत नाही आणि पुण्यही घेत नाही. अज्ञानाने ज्ञानाच्छा दिलेले आहे म्हणून प्राणी मोह पावतात, म्हणजे ईश्वरच सर्व करता आहे असे समजतात. पाप पुण्य अशेषे पासेचा सतो न देखे, आणि साक्षीही होऊन ठके येरी गोठी कायशी. पै मूर्तीचे निमेळे तो मूर्तची होणी केळे, परी अमूर्तपण न मळे दादुलयाचे. तो सृजे पाळे संवारे, ऐसे बोलते जे चराचरे, ते अज्ञान गावधारी पंडू कुमरा. ज्ञानेन तू तदज्ञानम येषां नाशितमात्मनः, तेषामादित्यवत् ज्ञानं प्रकाशयति तत्परम. पण ज्यांचे ते अज्ञान परमात्म्याच्या ज्ञानाने नाश पावले आहे, त्यांना ते ज्ञान म्हणजे सर्व वस्तूंच्या ठिकाणी पर जी वस्तू तिचे सूर्याप्रमाणे प्रकाशन करते. ते अज्ञान जय समूळ तुटे, तै भ्रांतीचे मसैरे फिटे. मग अकृतत्व प्रकटे ईश्वराचे. एत ईश्वरो एको अकर्ता, ऐसे मानले जरी चित्ता, तरी तोची मी हे स्वभावता आधीचाये. ऐशेने विवेके बुधो चित्ते, तयाशी भेदो कैचा त्रिजगती. देखे आपुलिया प्रतीती जगची मुक्त, जैशी पूर्व दिशेचा राबुळी. उदयाची सूर्य दिवाळी करी, की येरी ही दिशा तिची काळी काळीमा नाही. तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः, स गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः. ज्यांची बुद्धी परमात्म्याच्या ठिकाणी रंगली आहे, ते परब्रह्मच ज्यांचा आत्मा आहे, त्याच्याच ठिकाणी ज्यांचा अभिविनेश आहे, तेच आपण आहोत अशी भावना ज्यांची बुद्धी करीत आहे, आणि जे तत्परायण आहेत, ज्ञानाच्या योगाने ज्यांचे दोष नाहीसे झाले आहेत, त्यांना पुन्हा संसार प्राप्त होत नाही. बुद्धी निश्चयी आत्मज्ञानो ब्रह्मरूप भावे, आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरणीशी. ऐशी व्यापक ज्ञान भले, जयांच्या हृदयाते गिवसित आले, तयांची समता दृष्टी बोले विशेष काही. एक आपण पेचे पाजैसे, ते देखते विश्वतैचे, हे बोलणे कायचे नवलू येथ. परे दैव जैसे कवतिके,
कहीची दैन्य न देखे, का विवेको हा नोळखी, भ्रांती ते जीवी ना तरी अंधकाराची वाणी, जैसा सूर्यो न देखे स्वप्नी, अमृत नायके कानी मृत्युकथा, हे आसू संतापू कैसा, चंद्रुन स्मरे जैसा, भूती भेदू नेनती तैसा, ज्ञानी ते विद्या विनय संपन्ने, ब्राह्मणे गविहस्तिनी, शुनी चैव स्वपाके च, पंडिता समदर्शिनः. विद्या व विनय यांनी युक्त असा ब्राह्मण, गाय, हत्ती तसेच कुत्रा आणि चांडाल या सर्वांच्या ठिकाणी त्या ज्ञानी पुरुषाची दृष्टी सारखीच असते. मग हा मशको हा गजू, के हा स्वपचू, हा द्विजू, पैल इतरू हा आत्मजो, हे उरेल के ना तरी हे धेनू हे स्वानो, एक गुरु एक हिना, हे आसो कैचे स्वप्न जागतया, तेथ भेदू तरी की देखावा, जरी अंबाव उरला हो आवा, तू आधीच नाही आगवा, आता विषम काही, इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः, निर्दोषं हि समं ब्रह्म, तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. समदृष्टीमध्ये ज्यांचे मन स्थिर झाले आहे, त्यांनी या लोकीच संसाराला जिंकले. ब्रह्म म्हणजे सर्व भूतांचे ठिकाणी सम आहे व विषमता रूपी दोषरहित आहे. याकरिता ते ज्ञानी पुरुष ब्रह्माच्या ठिकाणी निश्चल म्हणजे स्थिर झालेले असतात. म्हणून सर्वत्र सम आहेत. मनोनी सर्वदा सदा सम, ते आपणचे अद्वय ब्रह्म, हे संपूर्ण झाले वर्म समता समदृष्टीचे. जे विषय संगुण साधिता, इंद्रियाती न दंडिता, परिभोगिली निसंगता कामी विन. जे लोकाचे निआधारे, लौकिकेचे व्यापारे, पण सांडिले निजसुरे लौकिकी हे. जैसा जना माझी खेचरू, असतुचे जनानो हे गोचरू, तैसा शरीरी तो परी संसारून ओळखे तयाते. हे आसो पवनाचे निमेळे, जैसे जळेचे जळलोळे, ते आणखी म्हणती वेगळे कल्लोळ हे. तैसे नामरूप तयाचे, एरवी ब्रह्मचे तोसाचे, मन साम्या आले जयाचे सर्वत्र गा. ऐशेनी समदृष्टी जो होय, तया पुरुषा लक्षण ही आहे. अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे, अच्युत मने न प्रुरश्चेत प्रियं प्राप्य, नोद्विजेत प्राप्य च प्रियं. स्थिर बुद्धिर सम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः. प्रिय वस्तूची प्राप्ती झाली असता आनंद मानू नये, आणि अप्रिय वस्तूची प्राप्ती झाली असता उद्वेग मानू नये. अशी समदृष्टी ज्याची आहे तोच स्थिर बुद्धी, मोहरहित, ब्रह्मज्ञ व ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर आहे असे ओळख. तरे मृग जळाचे निपुरे, जैसे न लोटीजे का गिरीवरे. तैसा शुभाशुभी न विकरे, पातला जो तोची तो निरुता. समदृष्टी तत्वता मने हरी पंडू सुता, तुझी ब्रह्म. बाह्य स्पर्शे स्वसक्तात्मा, विंद्यत्यात्मनि यत् सुखम. स ब्रह्मयोग युक्तात्मा, सुखमक्षयमश्नुते. बाह्य विषयांच्या ठिकाणी ज्याचे अंतःकरण आसक्त झालेले नाही, त्याला आत्म्याच्या ठिकाणी जे काय सुख आहे ते मिळते. तो ब्रह्माशी समरस झालेला योगी अक्षय्य सुखाचा अनुभव घेतो.
जया आपण पी सांडून काही इंद्रिय ग्रामावरी येणे नाही, तो विषय न शिवी हे काही विचित्र येथ सहजे स्वसुखाची अपारी सुरवाडी अंतरे रुचिला म्हणून बाहेरे पाऊल न गली सांगे कुमुद दळाची निताटे जो जीविला चंद्र किरणे चोखटे तो चकोर काही वाळवंटे चुंबितो आहे तैसे आत्मसुख उपायले जयाशी आपण पाची फावले तया विषय सहज सांडवले सांगो काही एरवी तरी कौतुके विचारुनी पाय पानिके या विषयाची निसुके झकवती कवन येही संस्पर्शजा भोगा दुःख यो न ययेवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधः विषय व इंद्रियांच्या संयोगाने उत्पन्न होणारे जे भोग ते दुःखालाच कारण होतात, कारण त्यांना आदी आहे व अंत आहे. हे कौंतेया, ज्ञानी पुरुष त्यांच्या ठिकाणी रममान होत नाही. जे हे आपण पे नाही देखिले तेची इंद्रियार्थी रंजले जैसे रंक काळू कैले तू शांती शिवी ना तरी मृगे तृषा पीडिते संभ्रमे विसरून जळाते मग तूय बुद्धी बरडिते ठाकून येते तैसे आपण पे नाही दिटे जयाते स्व सुखाचे सदा खराटे तयाशीच विषय हे गोमटे आवडते एरवी विषयी काही सुख आहे हे बोलण्याची सारिखे नव्हे तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझे सांगे वात वर्षात पूधरे ऐशी अभ्र छायाची जरी सरे तरी त्रिमाळिकी धवळारे करावी का म्हणून विषय सुख जे बोलिजे ते नेनतागा वाया जल्पिजे जैसे महुर का म्हणिजे विषकंदा ते ना तरी भावना नाम मंगळू रोहिणी ते म्हणते जळू तैसा सुख प्रवादू बरळू विषय को हा हे आसू आघवी बोली सांगपा सर्पफणीची सावली ते शीतोल होईल केतुली मूषकाशी जैसा आमिष कवळू पांडवा मिनून शिवी तवची परवा तैसा विषय संगो आगवा निभ्रांत जाणे हे विरक्ताची तिठी जय न्याळी जे किरीटी ते पांडुरोगाची पुष्टी सारिखे दिशे म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यंतचे जाण दुःख परी काय करीती मूर्ख न सेवितान सरे ते अंतर नेनती बापुडे म्हणून अगत्य शेवणे घडे सांगे पूय पंखीचे किडे काय चिळशी घेते तया दुख्या दुःखची जीवार ते विषय कर्दमीचे तरतुर ते भोग जळाती जळचर सांडिती केवी आणि दुःख योनी ज्या त्या निरर्थका तरी नव्हती जरी विषयावरी विरक्ती धरिती जीव ना तरी गर्भवासादी संकट का जन्म मरणीचे कष्ट हे विसावी बी न वाट व्हावी कवणे जरी विषयी विषू सांडिजेल तरी महादोषी के वशिजेल आणि संसारू हा शब्दून गेल लटिका युगी म्हणून अविद्या जात नाथिले ते तिचे साच दाविले जी सुख बुद्धी घेतली विषय दुःख या कारणे गा सुभटा हा विचारिता विषय ओकटा तू जने कै या वाटा विसरून जाशी पैयाती विरक्त पुरुष तेजिती का जैसे विष निराशा तया दुःख दाविले नावडे शक्नोती हैवय सोढुं प्राक् शरीर विमोक्षणात्
काम क्रोधोद्भवं वेगम सयुक्त सुखी नरः। इहलोकी मरणाच्या अगोदर जो मनुष्य काम व क्रोध यांचा वेग सहन करू शकतो तोच योगी व तोच सुखी होय। ज्ञानी यांचा हन ठाई यांची मातुई किरणाई देही देह भावोजी सोयस केले। जया ते बायाची भाष नेनिजेची निशेष अंतरी सुख एकाती परी ते वेगळेपणे भोगिजे। जैसे पक्षी फळ चुंबिजे तैसे नव्हे विसरिजे भोगिते पण भोगी अथवा एकी उठी ते अहंकाराचा चळू लोटी मग सुखेशी घे आठी गाढेपणे ते आलिंगन मिळी होय आपे आप कवळे तेथ जळ जैसे जळे वेगळे न दिसे का आकाशी वायू हारपे तेथ दोन्ही हे भाष लोपे तैसे सुख जिवरे स्वरूपे सुरती तिये ऐशी द्वैताची भास जाय मग म्हणू जरी एकची होय तरी तेथ साक्षी कवनु आहे जाणते जे। योऽन्त सुखोऽन्तरारामस्तथान्तर ज्योतिरेव यः स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति। लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषयः क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधायतात्मानः सर्वभूत हिते रताः। जो अंतसुखी अंतराम त्याचप्रमाणे अंतर्ज्योती असा योगी तो ब्रह्मरूप होऊन त्याला इहलोकीच मुक्ती प्राप्त होते। ज्यांचे दोष नष्ट झाले आहेत, ज्यांचे संशय तुटले आहेत, ज्यांनी मन ताब्यात ठेवले आहे आणि प्राणीमात्रांच्या हिताविषयी जे रत आहेत असे ऋषी मोक्ष मिळवतात। म्हणून असो हे आगवे येथ न बोलणे काय बोलावे ते खुनची पावेल स्वभावे आत्माराम। जे ऐशेनी सुखे मातले आपण पाची आपण गुंतले ते मी जाणे निखळ ओतले सामरस्याचे ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर किमा बुधे व्यार केले जैसे ते विवेकाचे गाव की परब्रह्मीचे स्वभाव नाती अलंकारले अवयव ब्रह्म विद्येचे ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे अंगिक हे बहुवासो एकैक वाणीशी काय तू संतस्तवनी रतशी तरी कथेची शेन करीशी की निराळी बोल देखसी सनागर परे तो रसातिशयो मुकुळी मग ग्रंथार्थ दिपूजळे करी साधू हृदय रावळे मंगळ उका ऐसा गुरुचा वाईला निवृत्ती दासाशी पातला मग तो म्हणे कृष्ण बोलिला तुची ऐका अर्जुना अनंत सुखाचा डोही एक सरा तळूची घेतला जी मग स्थिरावून तेही तेची झाले अथवा आत्मप्रकाश चोखे जो आपण पेची विश्व देखे तो देहीची परब्रह्म सुखे मानू येईल जे साचो कार्य परम नाते अक्षर निश्चम जे गावीचे निष्काम अधिकारी जे महर्षी वाटले विरक्ता भागा फिटले जे निसंशया पिकले निरंतर काम क्रोध वियुक्तानां यतीनां यतचेतसाम् अभितो ब्रह्म निर्वाणं वर्तते विदितात्मवान्। विदितात्मनाम काम व क्रोध विरहित मन ताब्यात ठेवणारे आणि आत्मतत्व जाणणारे येथेच म्हणजे या देहातच
ब्रह्म बनतात. जे विषयापासून हिरतले चित्तापुले आपण जिंकले, ते निश्चित जेत सुचले चेतीचे ना, ते परब्रह्म निर्वाण. जे आत्मविदांचे कारण, तेची ते पुरुष जान पंडुकुमरा. ते ऐशे कैशे निजाले, जे देईची ब्रह्मत्वाले. ही पुसशी तरी भले संक्षेपे सांगो. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश चक्षुचैवांतरे भ्रुवो. प्राणापानो समो कृत्वा नासाभ्यंतरचारिणौ. बाह्य विषयांना दूर करून दोन भुवयामध्ये दृष्टी ठेवून नाशिकेमध्ये असलेले प्राण व अपान यांना समान करून, तरी वैराग्याचे आधारे जीही विषय दौडून बाहेरे शरीरी एकंदरे केले मनो. सहजे ती संधी भेटी, जेत भ्रूपल्लवा पडे गाठी. तेथ पाठी मोरी दिटी पारखोनिया, सांडोनी दक्षिण वाम. प्राणापान सम चित्तेशी योम गामी करीती. यतेंद्रिय मनोबुद्धिर्मुनिर्मोक्ष परायणाः. विगतेच्छा भयक्रोध यः सदा मुक्त एव सः. इंद्रिय मन व बुद्धी यांचे नियमन करून जो मुनी मोक्ष हेच आपले अंतिम ध्येय ठेवतो व इच्छा भय आणि क्रोध ही ज्याची नाश पावली आहेत, तो सर्वदा मुक्तच समजावा. तेथ जैशी रथोदके सकळे, घेऊन गंगा समुद्री मिळे. मग एक एक वेगळे निवडून तैसे वासनांतराची विवंचना. मग आपैशी पारुखे अर्जुना. जे वेळी गगनी लयो मना पवने की जे तये संसार चित्र उमटे. तो मनोरूपू पटू फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. तैसे मनपण मुदल जायो, मग अहंभावाधिक के आहे. म्हणून शरीरेची ब्रह्म होये अनुभवितो. भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरम. भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरम. सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिं उच्यते. यज्ञ व तप यांचा भोक्ता, सर्व लोकांचा महेश्वर व प्राणीमात्राचा मित्र मी आहे, अशा प्रकारे जो मला जाणतो त्याला शांती प्राप्त होते. आम्ही मागाहन सांगितले, जे देहीची ब्रह्मत्व पावले तेने मार्गे आले. म्हणून या आणि यमनियमांचे डोंगर, अभ्यासाचे सागर क्रमोनी पार पातले. तेही आपण पे करून निर्लेप, प्रपंचाचे घेतले माप. मग साचाचे चिरूप होऊन ठेले. ऐसा योग युक्तीचा उद्देशो, जेथ बोलिला ऋषिकेशो. तेथ अर्जुन सुदंशु चमत्कारो, म्हणून चमत्कारला. ऐसा योग युक्तीचा उद्देशो, जेथ बोलिला ऋषिकेशो. तेथ अर्जुन सुदंशु म्हणून चमत्कारला. ते देखिल्या कृष्ण जाणितले, मग हासोनी पार्था ते म्हणितले. ते काही पाचित्त वाहिले, ये बोली तुझे. तव अर्जुन म्हणे देवो, परचित्त लक्षणांचा रावो. भला जाणितला जी भावो मानसू माझा. म्याजे काही विवरुनी पुसावे, ते आधीची कळिले देवे. तरी बोलिले तेची सांगावे विवळ करुनी. एरवी तरी अवधारा, जो दाविला तुम्ही अनुसारा. तो पवन्याहुनी पाय उतारा, सोपा जैसा तैसा सांख्याहुनी प्रांजळा. परे आम्हा सारख्या भोळा.
येताती काही परी काळा तो साहू येवर म्हणून एक वेळ देवा तोची पडताळा घेयावा विस्तरील तरी सांगावा साध्यंतुची तव कृष्ण म्हणते हो का तुझा हा मार्ग गमला निकाल तरी काय झाले ऐकी जो का सुखे बोलो अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठिशी परी तरी आमाशी वाणी कायसे सांगाव्याचे आधीच चित्त मायेचे वरी मीस झाले पर्यंत याचे आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवन जाणे ते मनोकारुण्य रसाची वृष्टी की नवया स्नेहाची सृष्टी हे असोनी निजे दृष्टी हरीची वाणू जे अमृताची ओतली की प्रेमची पिऊन मातली म्हणून अर्जुन मोहे गुंतली निगोनेने हे बहु जे जे जल्पी जेल तेथे कथेशी फाकू होईल परी ते स्नेह रूपानेल बोलवरी म्हणून विसुरा कायेने तो ईश्वरू आकळावा कवने जो आपुले माननेने आपणचे तरी मागेला ध्वनी आतो मज गमला सावियाची मोहितू जे बलात्कारी असे म्हणतू परेश वापा अर्जुना जेने भेदे तुझे का चित्त बोधे तैसे तैसे विनोदे निरूपी जेल तो काही सया नामयोगू तयाचा कवन उपयोगू आत्वाधिकार प्रसंगू कवनायत ऐसे जे जे काही उक्ताशे ये ठाई ते आगवीची पायी सांगेन आता तू चित्त देवोनी अवधारी ऐशी म्हणून श्रीहरी बोलिजेल ते पुढारी कथाये श्रीकृष्ण अर्जुनाशी संगू न सांडोनी सांगेल योगो तो व्यक्त करू प्रसंगू म्हणे निवृत्ती दासू येथे श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे योगगर्भो नाम पंचमोऽध्यायः श्लोक 29 गोव्या 180 श्री सच्चिदानंदार्पणमस्तु। अध्याय 6 आत्मसंयम योग। मग रायते मने संययो तुझी अभिप्रावो अवधारी जो कृष्ण सांगती जो योग रूप सो जे ब्रह्म रसाचे पारणे केले अर्जुना लागे नारायणे की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही कैसे दैवाची थोरी निजे जैसे तानेल्या तो यशी विजे की तेची चवी करून पाहिजे तव अमृताये तैसे आम्हा तुम्हा झाले जे आडमुठी तत्व फावले तव धृतराष्ट्रे मनितले हे न पुसो तू ते तया संजया येणे बोले रायाचे हृदय चोजले हे अवसरी आई घेतले कुमारांच्या हे जाणोनी मनी हाशिला मने म्हातारा मोहे नाशिला एरवी बोलू तरी भला झाला अवसरी परे ते तैसे कैसे होईल जात्यंदा कैसे पाहिलं टीव्हीची रुसे घेल म्हणून बिये परे आपण चित्ते आपुला निकिया परी संतोषला जे तो संवादू फावला कृष्णार्जुनांचा तेने आनंदाचे निधालेपणे साभिप्राय अंतःकरणे आता दरीशी बोलणे घडेल तया तो गीते माझी षष्ठीचा प्रसंगू आशे आयनीचा जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाडू झाला तैसे गीतार्थाचे सार जे विवेक सिंधूचे पार नाना योग विभव भांडार उघडले का जे आधी प्रकृतीचे विसवणे
जे शब्द ब्रह्माशी न बोलणे, जेथो निगितावल्लीचे ठाणे प्ररोपावे. तो अध्याय हा 6वा वरी साहित्याची बरवा, सांगिजेल म्हणून परिसावा चित्त देऊनी. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता देही पैजाशी जिंके. ऐशी अक्षरे रसिके मिळवीन, जे कोवळीकेचे निपाडे. दिसती नादीचे रंग थोडे, वेदे परिमळाचे बीक मोडे. जयाचे नि ऐका रसाळपणाची आलोबा, की श्रवणीची होती जिबा. बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका, सहजे शब्दू तरी विशो श्रवणाचा. परे रसना नव्हे हा रसवामुचा, घ्राणाशी भावो जाये परिमळाचा. हा तुची होईल नवल बोलतीये रेखेची वाणी, देखता डोळ्याही पुरू लागे धनी. ते म्हणती उघडली खाणे रूपाजी, जेथ संपूर्ण पद उभारे. तेथ मनची धावे बाहिरे, बोलू भुजाही अविस्करी. अलिंगावया ऐशी इंद्रिया बुलालिया भावी, झोंबते परी तो सरिषेपणेची बुजावी. जैसा एकला जग चेववी सहस्र करू, तैसे शब्दाचे व्यापकपण देखिजे असाधारण. पातया भावज्ञा पावती गुण, चिंतामणीचे हे असो तू या बोलाची ताटे भली. वरे कैवल्य रसे ओगरले, की प्रतिपत्ती मिया केली निष्कामाशी. आता आत्मप्रभानेच नवे, तेची करुणे ठाण देवी. जो इंद्रिया ते चोरून जेवी, तयाशीच पावे. येत श्रवणाचे निपांगे, विन श्रोतया होवे लागे. ते मनाची निजांगे भोगिजे गा, आहाच बोलाची वाली फेडिजे. आणि ब्रह्माची आची अंगा घडीजे, मग सुखेशी सुरवाडीजे सुखाची माझी. ऐसे हळू पार पण जरी येईल, तरीच हे उपयोगा जाईल. एरवी आगवी गोटी होईल, मुकया बहिरयाची. परी ते असो आता आघवे, न लगे श्रोते अंते कडसावे. जे येथ अधिकारी ये स्वभावी निष्काम काम. जे हे आत्मबोधाची आवडी, केली स्वर्ग संसाराची कुरुंडी. ते वाचून येतीची गोडी, नेनती अनेक. जैसा वायशू चंद्र नोळखिजे, तैसा ग्रंथु हा प्राकृतीने निजे. आणि तो हिमांशू जी जेवी खाजे चकोराचे. तैसा सज्ञानाशी तरी हा ठावो, आणि अज्ञानाशी अनगावो. म्हणून बोलावया विषय पावो, विषयचे नाही. परी अनुवादला मी प्रसंगी, ते सज्जने उपसावे लागे. आता सांगेन काय श्रीरंगे निरूपिले जे. ते बुद्धी ही आकळिता साकडे, मनोनी बोले विपाये सापडे. परी निवृत्ती कृपा दीपौजी येडे, देखेन मी जे दिठीही न पविजे. ते दिठीवीन देखिजे, जरी अतिंद्रिय लाहिजे. ज्ञानबळ ना तरी धातुवादाही न जोडे. ते लोहीचे पंधरे सापडे, जरी दैवयोगे चढे. परिसू आता तैसे सद्गुरु कृपा होय, तरी करिता काय आपुन हे. म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे. तेने कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दाविन. अतिंद्रिय परी भोगविन, इंद्रिया करवी. ऐका यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. हे साई गुणवर्य वसती जेथ. मनोनी तो भगवंतू
जो निसंगाचा सांगा तो म्हणे पार्था दत्त चित्तू होई आता. श्री भगवान उवाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः. भगवान श्री कृष्ण म्हणाले, कर्मफलाचा आश्रय न करता जो कर्तव्य असे कर्म करतो तोच खरा संन्यासी व तोच योगी होय. केवळ अग्निहोत्राचा त्याग करणारा अथवा निष्क्रिय मनुष्य संन्यासी किंवा योगी नव्हे. ऐके योगी आणि संन्यासी जनी हे एकची शिनाने छनी माने. एरवी विचारी सती जव दोन्ही तव एकचिते. सांडिजे तुझ्या नामाचा आभासू तरी योग तुझे संन्यासू. पाता ब्रह्मी नाही अवकाशू दुई माझी. जैसे नामाचे नि अनारिसेपणे एका पुरुषा ते बोलावणे. का दोही मार्गी जाणे एका चिठाया. ना तरी एकची उदक सोजे परीशी नाना घटी भरिजे. तैसे भिन्नत्व हे जाणिजे योग संन्यासाचे. ऐके सकळ संमते जगी अर्जुनागा तोची योगी. जो कर्मे करू निरागी नोहेची फळी. जैशी मही हे उद्भिजे जनी अहम बुद्धी वेन सहजे. आणि तेथीची तिये बिजे अपेक्षिना. तैसा अन्वयाचे नि आधारे जातीचे नि अनुकारे. जेने अवसरे करणे पावे ते तैसेचे उचित करे. परी साठोपून हे शरीरे आणि बुद्धी करून फळवेरी जायची ना. ऐसा तोची संन्याशी पार्थागा परीयसी. तोची भरवसे निशी योगीश्वरो. वाचूनी उचित कर्म प्रासंगिक तयाती मने हे सांडीन बद्धक. तरी टांको टाकी आणि कयेक मांडीची तो. जैसा क्षाळून आले पूयको सवीची लाविजे आणको. तैशी आग्राचा पायकू विचंबे वाया. ग्रहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधी जाये सजे. की तेची संन्यास सवाठी विजे सरीसे पुढती. मनोनी अग्निसेवान सांडिता कर्माची रेखा नोलांडिता. आहे योग सुख स्वभावता आपण पाची. यम संन्यासमिती प्राहुर योगंतम वेदी पांडव. न हे संन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन. अर्जुना, ज्याला संन्यास असे म्हणतात तो योग आहे असे जाण. ज्याचा कर्मफलाविषयीचा संकल्प सुटला नाही असा कोणीही म्हणजे मनुष्य योगी होत नाही. ऐके संन्यासी तोची योगी. ऐशी एक वाक्य तिची जे जगी गुढी उभविली अनेकी शास्त्रांतरी. जेथ संन्यासीला संकल्प तुटे तेथेची योगाचे सार भेटे. ऐशी ही अनुभवाचे निधटे साचे जया. अरुरुक्षोर मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते. योगारूढस्य तस्यैव शम कारणमुच्यते. योग प्राप्त व्हावा अशी इच्छा करणाऱ्या मुनीला कर्म हे साधन आहे असे सांगितले आहे. योग प्राप्ती झाल्यानंतर त्याला शम हे साधन आहे असे सांगितले आहे. आता योगाचळाचा निमता जरी ठाकावा ती पार्था. तरी सोपाना या कर्मपथा चुका जनी. येणे यमनियमाची तळवटे रेगे आसनाची पाऊलवाटे. ही प्राणायामाची न्याड कंठे वरवता गा. मग प्रत्याहाराचा राडा
जो बुद्धीची आहे पाया निसरडा, जेथ हाटी सांडिती घोडा कडेल ग, तरी अभ्यासाची निबळे प्रत्यारी निराळे, नकी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची, ऐसा पवनाचे नि पाठारे, येता धारणेचे नि पैसारे, क्रमी ध्यानाची चवरे सांडितव, मग तया मार्गाची धाव, पुरेल प्रवृत्तीची हाव, जेथ साध्य साधना खेव समरसे होय, जेथ पुढील पैस पारुखे, मागील स्मरावे ते ठाके, ऐशी सरीशी भूमिके समाधी राये, येणे उपाये योगारूढ, जो निरवधी झाला प्रौढ, तयाच्या चिन्हांचा निवाडू सांगेन ऐके, यदा हि नेंद्रियार्थेषु न कर्मस्वनुसज्जते, सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. विषयाच्या ठिकाणी आणि कर्माच्या ठिकाणी जेव्हा आसक्त होत नाही आणि जेव्हा त्याचे सर्व संकल्प सुटलेले असतात, तेव्हा त्या योग्याला योगारूढ असे म्हणतात. तरे जयाच्या इंद्रियाच्या घरा, नाही विषयांच्या येरझारा, जो आत्मबोधाची या ओवरा पौडरासे, जयाचे सुख दुःखाचे न्यांगे, जगडले मानस चेवणे घे, विषय पाशी ही आली आसे न रिघे, हे काय म्हणून इंद्रिये कर्माचा ठाई, वाढिनेले परी कै, फळ ही तुझी चाड नाही अंतःकरणी, आसतेनी देहे ये तुला, तो चेतुची दिशे निदेला, तुझी योगारूढ भला ओळखे तू, तेथ अर्जुन म्हणे अनंता, हे मज विष्णू बहु ऐकता, सांगे तयाशी ही योग्यता कवने तिजे, उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं वसादयेत, आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः, रिपुरात्मनः. आपण आपला उद्धार करावा, आपला घात करू नये. आपण स्वतःचे मित्र आहोत व स्वतःचे शत्रू आहोत. तव हासोनी कृष्ण म्हणे, तुझे नवल नाही बोलणे, कवनाशी काय दियेल कवने, येथा द्वैती पै व्यामोहाची शेजे, बळिया विद्या निद्रित होईजे, ते वेळी दुस्वप्ना भोगिजे, जन्म मृत्यूचा पाठी अवसाते चेवो, तैते अवघेची होय वावो, ऐसा उपजे नित्य सद्भावो, तोही आपण पाची, म्हणून आपणची आपण पेया, घातू किजतू असे धनंजया, चित्त देऊन नातिल्या ध्याभिमाना, बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः, अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. ज्याने स्वतःला जिंकले तो स्वतःचा मित्र होय, पण ज्याचा स्वतःवर ताबा नाही तो स्वतःच्याच ठिकाणी शत्रूप्रमाणे शत्रुत्वाने वर्तन करतो. हा विचारुनी अहंकारू सांडिजे, मग आस्तेच वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली, एरवे कोश कीटकाची आपरी, तो आपण वरी, जो आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी, कैसे प्राप्तीचे वेळे, निदैवांधळेपणाचे डोळे, की असते आपुले डोळे आपण जाके, का कवने को भ्रमलेपणे, मी तो नवेगा चोरलो म्हणे, ऐसा नाथिला छंदू अंतःकरणे घेऊन ठाके, एरवी येते तुझी आहे, परी काही किजे बुद्धी तैशी नोहे, देखा स्वप्नीचे निघाये की मरे साचे, जैशी ते सुखाचे नि अंग भारे, नलिका भोईनले येरी मोरे, तरी तेने उडावी परी न पुरे, मन शंका वायाची मान पिळी,
आटुबे हिये आवळे टिटांतू नळी धरून ठाके मने बांधला मी फुडा ऐशिया भावनेचिया पडे खोडा की मोकळ्या पायांचा चवडा गोवी अधिके ऐसा काजे विन तुडला तू सांग पा काय आणिके बांधला मागनो संधी जरी नेला तोडून अर्धा म्हणून आपण या आपणची रिपू जेने वाढविला हा संकल्प येर स्वयंबुद्धी म्हणे बापू जो नातिले नेगे जितात्मना प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. ज्याने आपले मन जिंकले आहे व जो अत्यंत शांत आहे त्याच्या ठिकाणी आत्मा हा आत्मभावाने राहतो म्हणजे तो अनुभवाने परमात्म स्वरूप बनतो. शीत अथवा उष्ण, सुख अथवा दुःख, मान अथवा अपमान ही प्राप्त झाली असता तो निश्चल राहतो. तया स्वांत करणजिता सकळ कामोपशांता परमात्मा परोता दुरी नाही. जैसा किडाचा दोषू जाई तरी पंधरे तेची होय तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. हा घटाकारू जैसा निमालिया तया अवकाशा न लगे मिळो जाणे आकाशा अनाठाय. तैसा देहांकारू नातीला हा समूळ जयाचा नाशिला तुझी परमात्मा संचला आधीची आहे. आता शीतोष्णाची आव्हानी तेथ सुख दुःखाची कडसणी येण्या समाती काही बोलणी मानापमानाची. जे जया वाटा सूर्यू जाये तेव ते तेजाचे विश्व होय तैसे तया पावे ते आहे तोची म्हणून. देखे मेघोनी सुटते धारा ती आन रूपती जैशिया सागरा तैशी शुभाशुभे योगीश्वरा नवती. आणि ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कुटस्थो विजितेंद्रिय युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचन. ज्ञान आणि विज्ञान यांच्या योगाने म्हणजे विज्ञानाच्या निरासात खाली राहिलेले जे ज्ञान तद्रूपच बनल्याने ज्याचे चित्त समाधान पावले आहे, जो निश्चल आहे, जितेंद्रिय आहे, मातीचे ढेकूळ दगड अथवा सुवर्ण यांच्या ठिकाणी ज्यांची दृष्टी समान आहे, जो अशा गुणाने युक्त आहे त्याला योगी म्हणतात. जो हा विज्ञानात्मको भावो तया विवरिता झाला वावो मग लागला जव पाहो तव ज्ञान ते तुझे. आता व्यापकू की एकदेशी हे उहा पोहे जे ऐसे ते करावी ठेली आपैशी तुझे नवीन. ऐसा शरीरीची परी कौतुके परब्रह्माचे निपाडे तुके जेने जिंतली एके इंद्रिये गा तोई जितेंद्रियो सहजे तुची योगयुक्तो म्हणजे जेने साने थोरणे निजे कवने काळी देखे सोनियाचे निकळ मेरू येसने ठिकळ ढिसाळ आणि मातीचे टिखळ सरिसेची माने. पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐशे अनर्घ्य रत्न चोखडे देखे दगडाचे निपाडे निजाडू ऐसा सुरन मित्रार्युदासीनम अध्यक्ष द्वेष्य बंधुषु साधु स्वपेच पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. हितचिंतक मित्र शत्रू उदासीन मध्यस्थ अप्रिय नातलग त्याचप्रमाणे सज्जन पापी या सर्वांच्या ठिकाणी समबुद्धी असलेला योगी सर्वांमध्ये श्रेष्ठ होय. तेथ सुहृद आणि शत्रू का उदासू आणि मित्रो हा भाव भेदू विचित्रू कल्पू कैचा. तया बंधू कोण कायाचा द्वेषिया कौनो तयाचा मीची विश्व ऐसा जयाचा बोधू झाला.
मग तयाची दिठी अधोत्तमाशे किरीटी काय परिसाची कसवटी वानिया की जे ते जैशी निर्वाण वरुणूची करी तैशी जयाची बुद्धी चराचरी होय साम्याची उजरी निरंतर जे ते विश्वाळंकाराचे विसुरे जरी आते अनाने आकारे तरी घडले एकेची भांगारे परब्रह्मे ऐसे जाणणे जे बरवे ते फावले तया गवे म्हणून हाच वाचे न झकवे येणे आकार चित्रे घापे पटा माझी दृष्टी दिशे तंतूची सैंग सृष्टी परितो एक वाचो निगोटी दुजे नाही ऐशेनी प्रतीती हे गवसे ऐसा अनुभव जया तेयाचे तुझी समबुद्धी हे अनारीचे नवे जाणे जयाचे नाव तीर्थरावो दर्शने प्रशस्तीची ठावो जयाचे निसंगे ब्रह्म भावो भ्रांताशी जयाचे निबोले धर्मोजिये दिठी महासिद्धी देविये देखे स्वर्ग सुखादिये खेळू जयाचा जयाचे निबोले धर्मोजिये दिठी महासिद्धी देविये देखे स्वर्ग सुखादिये खेळू जयाचा विपाये जरी आठवले चित्ता तरी ते आपुले योग्यता ही असो तया ते प्रशंसिता लाभू आती योगी युंजित सततम आत्मानं रसी स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रह अंतकरण व देह यांचे संयमन करून निरीक्ष बनून अद्वैतानुभवावर आल्यामुळे एकाकी व अपरिग्रह झालेला योगी एकांतात नेहमी आत्मानुभवात तल्लीन असतो पुढती अस्तवेना येशे जया पाले अद्वैत दिवसे मग आपण पाची आपण असे अखंडित ऐशिया दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी सहजे अपरिग्रही जे ती लोकी तोची मनोनी ऐसे असाधारणे निष्पन्नाची लक्षणे आपुलेनी बहुवासपणे कृष्णे म्हणे जो ज्ञानियांचा बापू देखणे यांचे दिठीचा दिपू जया दादोलयाचा संकल्पू विश्वरजे प्रणवाची पीठे झाले शब्द ब्रह्म माझिटे ते जयाचे यशा धाकुटे भेडून पुरे जयाचे निअंगिके तेजे आवो रवी शशीचे वनिजे म्हणून जग हे वेसजे भीन असे तया हा गा नावची एक जयाचे पाता गगन दिजेटाचे गुण एक एक काय त्याचे आकळशील तू म्हणून असो हे वानने सांगो नेणू कवनाची लक्षणे दावावी मिशे येणे का बोलिले ते ऐके द्वैताचा ठाऊची फेडी ते ब्रह्मविद्या की जेल उघडी तरी अर्जुन पडी हे गोडी नाशे लहण म्हणून तये तैसे बोलणे नवे सपातळ आड लावणे केले मनची वेगळवाने भोगावया जया सोमभाव हा डगू मोक्ष सुखा लागो निरंकू तयाची दिठीचा झने कळंकू लागेल तुझ्या प्रेमा विपाये अंबाव जयाचा जाईल मी तेची हा जरी होईल तरी मग काय की जल एकलिया दिटीची पाहता निविजे का तोंड भरून बोलिजे ना तरी दाटून खेव दिजे ऐशी कोण आहे आपुल्या मना परवी असमाई गोठी जीवी ते कवनीशी चावळावी जरी ऐक्य झाले या काकुळती जनार्दने अन्योपदेशाचे निहातासने बोला माझी मन मने अलिंगू ससरली
हे परेसता जरी कानडे तरी जानपा पार्थ उघडे कृष्ण सुखाची चिरुपडे उतले गा. हे असो वैशेची ये शेवटी जैसे एकची विये वांझोटी मग ते मोहाची त्रिपुटी नाचू लागे. तैसे झाले अनंता ऐशे तरी मी न म्हणता जरी तयाचा न देखता अतिशयो येथ पापा नवल कैसे चोज के उपदेशू केवते झुंज परी पुढे वालभाचे भोज नाचत असे आवडी आणि लाजवी व्यसनाने शिनवी पिशे आणि न भुलवी तरी तेची काही म्हणून भावार्थ तो ऐसा अर्जुन मैत्रीचा कुवासा की सुखे शृंगारलिया मानसा दर्पण तो या परी बाप पुण्य पवित्र जगी भक्ती बीजासी सुक्षेत्र तो कृष्ण कृपेचा पात्र याची लागे. हो का आत्मनिवेदना तळीची जे पिटिकाये सख्याचे पार्थो अधिष्ठात्री ते तिचे मातृकागा पाशीच गोसावी वर्णवाणीजे मग पायिकाचा गुण घेजे ऐसा अर्जुनची तोस जे पडिये हरी पापानुरागे भजे जे प्रियोत्तमे मानिजे ते पती ही हुने काय न वर्णिजे पतिव्रता तैसा अर्जुनची विशेषे स्तवावा ऐसे आवडले मज जीवा जे तो त्रिभुवनीची दैवा एकायतून जाहला जयाची आवडीची निपांगे अमूर्त मूर्तू आवगे पूर्णाही परी लागे अवस्था जयाची तव श्रुते म्हणती दैव कैशी बोलाची हवाव काय नादा ते हन बरव जिनून आले हा हो नवल नो हे देशी मराठी बोलीजे तरी ऐशी वाणे उमटता हे आकाशी साहित्य रंगाचे कैसे उन्मेख चांदिने तारो आणि भावार्था पडे गारो हेची लोकार्थ कुमुदी तरी फार साविया होती चाडची निचाडा करी ऐशी मनोरथी ये थोरी तिने विवळे अंतरी तेत डोलू आला ते निवृत्तीदासे जाणितले मग अवधान द्या म्हणितले नवल पांडव कुळी पाले कृष्ण दिवसे देवकिया उदरी वाहिला यशोदे सायाशी पाळिला की शेखी उपयोगा गेला पांडवाशी म्हणून बहु दिवस ओळगावा का अवसर पाहून विनवावा आई सोसू तया सदैवा पडेची ना हे असो कथा सांगे वेगी मग अर्जुन म्हणे सलगे देवाई संत चिन्हे हनांगी नंठकती माझा एरविया लक्षणांची निज सारा मी आपाडे केरा पुरा परी तुमची निबोले अवधारा थोरावी जरी जे तुम्ही चित्त देयालो तरी ब्रह्म माझे होईल काय झाले अभ्यासी जेल सांगाल ते हा हो नेनू कवनाची कानी ऐकोनीस लागत असो अंतःकरणी ऐशी झालेपणाची शिरयानी कायशी देवा हे अंगे म्या होईजो का येतुले गोसावी आपुलेपणे किजो का तव हसोनी कृष्ण हो का करू म्हणती देखा संतोषू एकन जोडे तवची सुखाची सैंग चाकडे मग जोडलिया कवनीकडे अपुरे असे तैसा सर्वेश्वरू बळिया सेवके मनोनी ब्रह्मये होय ते कौतुके परी कैसा भारी आतला पिके दैवाचेनी जो जन्म सहस्रांची यासाठी
इंद्रादिकाही मागू भेटे, तो आधीन केला किरीटी, जे बोलू ही नसाये, मग ऐका जे पांडवे, म्हणितले ब्रह्म म्या होवावे, ते अशेषी देवे अवधारिले, तेथ ऐशेची एक विचारिले, जे या ब्रह्मत्वाचे डोळे झाले, परी उदारा वैराग्य आहे आले, बुद्धी जिया निरवे दिवस तरी अपुरे, परी वैराग्य वसंताचे निबरे, जे सोहम भाव मोरे, मोडून आला म्हणून प्राप्ती फळे फळता, याशी वेळून लागेला ता, होय विरक्तू ऐसा अनंता भरवसा झाला, म्हणे जे जे हा दिसतील ते आता रंभीच या फळेला, म्हणून सांगितला नवचेल अभ्यास वाया, ऐसे विवरून या श्रीहरी, म्हणितले ते अवसरी अर्जुना अवधारी, पंतराजो येथ प्रवृत्ती तरुचा बुडी, दिसती निवृत्ती फळाची आकुडी, जे मार्गीचा कापडी, म्हैसू अजुनी पै योगी वृंदे वैली, आडचे आकाशे निघाले की तेथ अनुभवाचा पावले धरून पडिला, ते आत्मबोधाचे निजुकारे, धाव घेतले एकसरे की सकळ मार्गू निध सुरे, सांडुनिया पाठी महर्षी येणे आले, साधकांचे सिद्ध झाले, आत्मवेद थोरावले येणेच पंथे, हा मार्गू जय देखिजे, ते तहान भूक विसरिजे, रात्री दिवसून निजे वाटे, चालता पाऊल जेथ पडे, तेथ अपवर्गाची खाणी उघडे, आवांटल्या तरी जोडे स्वर्ग सुख, रिन्निगे जे पूर्विल्या मोहरा, की ये जे पश्चिमेची आघरा, निश्चळपणे धनुर्धरा चालणे तिचे, येणे मार्गे जया ठाया जाईजे, तो गाव आपणची होईजे, हे सांगू काय सहजे जानशी तो, तेथ म्हणितले देवा, तरी तेची मग केव्हा का, आरती समुद्रून न काढावा बुड तुझी मी, तवा कृष्ण म्हणते ऐशी, हे संकळ बोलणे कायशे, आम्ही सांगतो सुवा पैसे वरी पुशिले तुवा, शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासन महात्मन, नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजेन कुशोत्तरम, तरी विशेषे आताची बोलिजेल, परिते अनुभवे उपयोगा जाईल, म्हणून तैसे एक लागेल स्थान पावे, जेथ आरानुकेचे निकोडे, बैसलिया उठो नावडे, वैराग्याशी दुनी वचडे, देखिलिया जे जो संती वसविला ठावो, संतोषाची सावावो, मना भूय उत्साहो, धैर्याचा अभ्यासूची आपण याते करी, हृदयाते अनुभव बरी, ऐशी रम्यपणाची थोरी अखंड जेथ, जया आड जाता पारता, तपश्चर्या मनोरथा पाखांडिया हुई, आस्था समूळ होय, स्वभावी वाटे येता, जरी वरपडा झाला वचिता, तरी सकामुही परी मागोता निगो विसरे, ऐसे न राहात याते राहवी, भ्रमत याते बैसवी, थापटून चिववी विरक्ती ते, हे राज्य वर सांडिजे, मग निवांता येथे चियाशिजे, ऐसे श्रंगारिया ही उपजे, देखत घेऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय, ज्ञानेश्वर भगवान की जय, श्री कृष्ण.